मित्रांनो, सफायर टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टचा निर्णय ज्यान्वये त्यांनी श्री ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ अवैध ठरवले आहेत या निर्णयाविषयी चर्चा करणार आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात हा विचार येईल की हा विषय मी चर्चेसाठी आत्ता का निवडला आहे। तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 20 एप्रिल 2026 पासून अमेरिकेच्या सरकारने जे टॅरिफ गोळा केले होते ते परत देण्यासाठी लोकांकडून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे। फेब्रुवारी 26 मध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टने श्री डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जागतिक टॅरिफ अवैध आहेत असं ठरवलं। हे टॅरिफ IEEPA नावाच्या आपत्कालीन अर्थकारण कायद्यान्वये लावले गेलेले होते, परंतु कोर्टाने मान्य केले की ह्या प्रकारचे टॅरिफ लावणं हे कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या अखत्यारीच्या बाहेरची गोष्ट आहे। या टॅरिफमुळे भारतीय निर्यातांवर खूप मोठा धक्का बसला होता। वस्त्र, इंजिनिअरिंग गुड्स, केमिकल्स आणि अशा अनेक उत्पादनांवर प्रभावी दर जवळजवळ 25 ते 50% गेला होता। आता जेव्हा हे टॅरिफ अवैध ठरलेले आहेत तेव्हा अमेरिकन सरकारला जवळजवळ 166 अब्ज डॉलरचा रिफंड द्यायला लागणार आहे। यापैकी अंदाजे 10 ते 12 अब्ज डॉलरचा रिफंड भारतातून गेलेल्या शिपमेंटशी जोडला गेलेला आहे। त्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी महत्त्वाचा प्रश्न आता असा उभा राहतो की हे रिफंड आपल्याला परत मिळतील का, मिळणार असतील तर कसे मिळतील आणि त्यासाठी आपल्याला काय खटपट करावी लागेल। US कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने एक विशेष पोर्टल लॉन्च केले आहे, त्याला केप पोर्टल म्हणजे CAPE केप पोर्टल असं म्हणतात। हे पोर्टल 20 एप्रिल 2026 पासून खुलं झालं आहे आणि अमेरिकेच्या इम्पोर्टर्सना येथे रिफंड ॲप्लिकेशनचा क्लेम दाखल करता येऊ शकतो। एक फार महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात अशी आहे की फक्त अमेरिकन इम्पोर्टर किंवा त्यांचे ब्रोकर हे दोनच कॅटेगरीचे लोक इथे रिफंड ॲप्लिकेशन सादर करू शकतात। भारतीय निर्यातदारांना ह्यात कुठल्याही कायदेशीर पद्धतीने रिफंड घेण्याचा कुठलाही अधिकार दिलेला नाही आहे। प्रत्येक इम्पोर्टरला आपले सगळे दस्तावेज ह्या पोर्टलवर जमा करावे लागतील। सगळे दस्तावेज समजा ठीकठाक असतील, योग्य असतील तर 60 ते 90 दिवसामध्ये रिफंड मिळेल असं आश्वासन अमेरिकेच्या सरकारने दिलं आहे। परंतु दस्तावेजामध्ये काही त्रुटी आढळल्या तर नक्कीच रिफंड मिळायला थोडा उशीर लागू शकतो। परंतु ह्याचा सगळ्याचा अर्थ असा होतो की हा रिफंड क्लेम जो आहे आणि या रिफंड क्लेम करण्याची ही जी सवलत जी आहे ही फक्त अमेरिकन इम्पोर्टर्ससाठीच उपलब्ध आहे। कुठल्याही थेट पद्धतीने भारतीय निर्यातदार हा रिफंड क्लेम अमेरिकेच्या सरकारकडे सादर करू शकत नाहीत। आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की भारतीय निर्यातदारांना या रिफंडपासून थोडा तरी फायदा मिळणार आहे का। कायदेशीर दृष्टिकोनातून आपण बघितले तर याचं स्पष्ट उत्तर आहे की नाही। रिफंडचा पैसा फक्त अमेरिकन इम्पोर्टरच्या अकाउंटमध्येच जाईल की ज्यांनी खरोखरच टॅरिफ भरलेले आहेत। भारतातील कंपनी थेट अमेरिकेच्या सरकारवर कुठल्याही प्रकारच्या रिफंडचा दावा करू शकत नाही। पण आर्थिकदृष्ट्या समजा आपण विचार केला तर ह्या टॅरिफमध्ये अंदाजे 10 ते 12 अब्ज डॉलर भारतातून आलेल्या शिपमेंटशी निगडीत आहेत। आता व्यावहारिक फायदा हा पूर्णपणे व्यवसायातल्या बोलणीवर आणि निगोसिएशन टॅक्टिक्सवर अवलंबून असेल। जर निर्यातदाराची बाजारात पत असेल किंवा उत्पादन विशिष्ट ब्रँडचं किंवा विशिष्ट क्वालिटीचं असेल तर ते आपल्या अमेरिकन ग्राहकाशी बोलणी करून या रिफंडचा काही भाग परत मागू शकतात। भविष्यातील ऑर्डर चांगल्या दराने देऊ शकतात आणि डिस्काउंटसुद्धा कमी करून मागू शकतात। पण जर उत्पादन कमोडिटी असेल, मार्जिन कमी असतील आणि निर्यातदाराची बार्गेनिंग पॉवर कमी असेल तर अगदी शक्य आहे की त्यातला रिफंडचा काहीही फायदा भारतीय निर्यातदाराला कदाचित मिळू शकणार नाही। म्हणजेच कायदेशीररित्या समजा विचार केला तर हे पैसे भारतीय खात्यामध्ये थेट येणार नाही आहेत। पण जर भारतीय निर्यातदाराची समजा बार्गेनिंग पॉवर असेल तर आपल्या अमेरिकन ग्राहकाशी चांगली बोलणी करून आणि योग्य ते कॉन्ट्रॅक्ट करून ह्या रिफंडचा थोडा तरी भाग भारतात येऊ शकतो। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने टॅरिफ दूर केल्याचा सर्वात मोठा फायदा असा की टॅरिफ ओव्हरहेड आता कायदेशीररित्या दूर झालेला आहे। यामुळे भारत अमेरिका व्यापारात भविष्यामध्ये चांगली प्रेडिक्टेबिलिटी राहील। वस्त्र, इंजिनिअरिंग, ऑटो कॉम्पोनंट्स अशा सेक्टर्समध्ये हे अतिशय उपयोगाची गोष्ट ठरेल। पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की 10 ते 12 अब्ज डॉलरचा पूर्ण भाग हा थेट भारतात येणार नाही, तो अमेरिकन इम्पोर्टर्सकडेच राहील। त्यामुळे व्यवहारात भारतीय निर्यातदारांना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। भविष्यासाठी तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे अतिशय चांगलं असलं पाहिजे।
ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टॅरिफबद्दल पूर्णपणे स्पष्टता असली पाहिजे. म्हणजे जर पुन्हा एखाद्या कारणाने टॅरिफ समजा परत आले तर त्याचा भाग दोन्ही पक्षांना वाटून घेता येईल अशी तरतूद या कायद्यामध्ये असली पाहिजे. तर मित्रांनो, या विषयावर समजा नवीन काही माहिती माझ्या हातात आली तर मी एक नवीन व्हिडिओ बनवून निश्चितच तुमच्याकडे घेऊन येईन. हा व्हिडिओ समजा आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.